नमस्कार. आपण आजपर्यंत ज्योतिष, पंचांग, त्यामध्ये असणारे ग्रह, तारे, नक्षत्र, योग, करण, पत्रिका, लग्नकुंडली यासंबंधी वेगवेगळे योग यासंबंधीचे आपण व्हिडिओज बघत होतो. आज आपण त्याच्या बाहेर जाऊन एका वेगळ्या विषयाचा व्हिडिओ बघत आहोत. तो म्हणजे काय? करणी, भाणामती, जारण मारण, चेटूक, कवटी, हाडे, केस, लिंबू, काळी बाहुली, रक्त, टाचण्या, मूठ मारणे, वशीकरण या पद्धतीचे अजून बाजारात काही शब्द आहेत. या शब्दांनी काही लोक आपल्याला हे सगळं जमतं, बंगाली जादू, अमकं तमकं या नावाने लोकांच्या समोर काही विचित्र प्रयोग करू लागलेले आहेत. मग ते पेपरला येतं, काही ऐकायला मिळतं. काही वेळेला माझ्याकडं आलेले जे लोक आहेत ते मला विचारतात की हे आहे का, की कोणीतरी पत्रिका आणतं आणि सांगतं की ह्या पत्रिकेला ह्या व्यक्तीला करणी केलेली आहे, कोणीतरी ह्याला वशीकरण केलेलं आहे, कोणीतरी ह्याला मूठ मारल्यासारखं झालं त्यामुळे ह्याला त्रास झालेला आहे, कोणीतरी ह्याच्यावरती काळी जादू केलेली आहे त्यामुळं हा असा वेड्यासारखा करतो. मग असं जर लोक म्हणत असतील तर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल झालेला आहे. याचा अर्थ असा तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक घरात एक तरी मनोविकृती असणारच. ही अशी एक मनोविकृती घरात वावरत आहे म्हणून बाकीच्यांचं जगणं अवघड झालेलं आहे. त्यावेळेला मग ते त्याची काळजी करण्यासाठी काय करावं म्हणून ज्योतिषाकडे येतात. हा सगळा प्रकार बघितल्यानंतर हा मनोविकृत माणूस असा का करतो तर त्याचं कारण आहे. आज इतकं प्रगत झालो, आपण शिकलो, शिक्षणामुळे माणूस सुशिक्षित होईल, शहाणा होईल अशी अपेक्षा होती. नाही, तो फक्त शिक्षित झाला, ज्ञानी झाला नाही, सुधारला नाही, तो शहाणा झाला नाही. त्याला देशप्रेम, राज्यप्रेम, गावप्रेम, घरप्रेम ह्या गोष्टी कधी मिळाल्या नाहीत. त्यामुळं तो शिकला, डिग्री मिळवली, पण संस्कारित झाला नाही. परिणामी असं झालं की तो विस्कळीत होत गेला, मनोविकृत होत गेला. म्हणून प्रत्येक घरामध्ये एकतरी मनोविकृती आहे हे माझं वाक्य असेल. आणि ह्या मनोविकृतीचा परिणाम असा झाला की त्याला संगती चुकीच्या मिळाल्या, त्याला म्हणजे आपण म्हणतो त्याला गुरु चुकीचा मिळाला आणि मग तो चुकीच्या मार्गाने जावा लागला. प्रश्न सगळ्यांना आहेत, शिकलेल्याला आहेत, ज्याला 1,00,000 रुपये पगार आहे त्याला पण प्रश्न आहेत, ज्याला 1,000 रुपये पगार आहे त्याला पण प्रश्न आहेत. प्रश्नांची तीव्रता कमी जास्त असेल परंतु ते सोडवण्याची पद्धत ही वैचारिक आणि विचारपूर्वक असली पाहिजे. पण आज तसं होत नाही. काही प्रश्न समोर आले की लोक वेगळ्या तऱ्हेने जातात आणि मग वेगळ्या तऱ्हेने जातात म्हणजे काय, त्यांना ह्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं. करणी, भाणामती, जारण मारण, चेटूक, कवटी, हाडे, केस, लिंबू, काळी बाहुली, रक्त, टाचण्या, मूठ मारणे, वशीकरण या प्रकारचे अनेक शब्द बाजारात आहेत. जर तुम्ही बाजारातलं एखादं सहदेव भाडळी नावाचं पुस्तक घेतलं तर तुम्हाला ह्या सगळ्या प्रकारांचा दिसेल. कदाचित ह्या सगळ्या प्रकारावर एक व्हिडिओ नव्हे, अजून 10-12 करता येतील इतकं त्याचं सरळपणे अनुभव माझ्यासमोर पाठीशी आहे आणि मी ते करणार आहे कालांतरानं. तर ह्यामध्ये होतं कसं सांगतो. आज शिक्षण प्रसाराचं जाळं दूरवर पसरलेलं आहे, पण त्यात शिक्षण, ज्ञान यापेक्षा माहिती देणे हेच अंतर्भूत आहे. पदवी आहे पण ज्ञान नाही, ज्ञान आहे पण ते वापरण्याचं कौशल्य नाही. परिणामी शिक्षितांची बेरोजगारी, श्रमाला मूल्य नसल्यामुळे कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त पैसा मिळवेल ह्याकडे लक्ष लागल्यामुळे लोकांची स्पर्धा चालू आहे आणि यातून त्यांची फसगत आहे, यातून निराशा आहे. यामधून सामाजिक भ्रष्ट व्यवस्थेमध्ये न्यायसुद्धा विकत घ्यावा लागतोय. आज आपल्याला न्यायसुद्धा विकत घ्यावा लागतोय. त्यामुळे इथली लोकशाही वगैरे हा जो प्रकार आहे ही अतिशय चुकीच्या पद्धतीची आहे. आपल्याला न्याय मिळूच शकत नाही. अगदी सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायमूर्तीवर जरी अन्याय झाला तरी त्यानं कोर्टात जाऊन ह्या आयातीत न्याय मिळवून दाखवावा, मिळणार नाही. सर्वसामान्य माणसाची काय अवस्था, मग माणूस आगतिक होत जातो आणि आगतिक झालेला माणूस या पद्धतीने जातो. म्हणून सामाजिक व्यवस्था चांगली पाहिजे, पण आपल्या पुढाऱ्यांना तेवढी बुद्धी नाही आहे की ही व्यवस्था करायची. आणि आपल्या सगळ्या या ताकदीमध्ये
या सगळ्या देशातल्या ताकदीमध्ये ती व्यवस्थाच नाही आहे. त्यामुळे हे दिवसेंदिवस बिघडतच जाणार आणि अजून आपण एका खाईत लोटले जाणार आणि एक दिवस ही लोकशाही संपणार, हे भविष्य असेल. आज संपत आलेलीच आहे, पण एक दिवस ते त्याच्याही पलीकडे जाऊन संपणार. मग का? तर त्याचं कारण असं, जेव्हा आपले प्रश्न सुटण्याचा मार्ग दिसत नाही तेव्हा काय करावे याचं शिक्षण शाळा, महाविद्यालय, समाज शिक्षण यात नाही. शाळेमध्ये आपल्या अभ्यासासाठी गाईड्स मिळायचे, जगण्यासाठी गाईड मिळतात, जगण्याचं गाईड कुठंच उपलब्ध नाही. परिणामी आपल्याला कुठल्या तर गुरुची साथ घ्यावी लागते. गुरु चांगला असेल बरं, नाहीतर गुरु दोन प्रकारचे, एक त्यातून शोषण करून फायदा मिळवणारा किंवा चुकीचा मार्ग त्याला दाखवणारा, अशामुळं आपलं वाटोळं होणे शक्य आहे. मग होतं कसं यामध्ये बघा, लोक आपले प्रश्न सोडण्यासाठी की जे प्रश्न सुटणार नाहीत त्यासाठी काही मार्गांचा वापर करतात. त्यात अपयश येतं. अपयश येणं हे अपरिहार्य आहे. अपयश ही यशाची पायरी आहे असं आपण म्हणतो. मग एकाच अपयश आल्यानंतर दुसऱ्या बाजूनं प्रयत्न, मग अशा पायऱ्या 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 करत अपयशांची मालिका तयार झाली की तो त्याचा नाद सोडतो आणि चुकीच्या मार्गाने जातो. आणि मग चुकीच्या मार्गाने गेल्यानंतर काय होतं बघा, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जारण मारण, जादूटोना, करणी भानामती हे विषय हमखास यश देतात अशी जाहिरात होते. अमक्या तमक्यानं तमकं तमकं केलं आणि त्याला फायदा झाला, हे ऐकीव माहितीवर आधारित आपण ऐकतो आणि आपल्याला त्या गोष्टींचा कुतूहलात्मक भाग तयार होतो आणि मग आपण पण ते पर्यंत करून बघूया. त्यामुळं आशा ही फार वाईट आहे. ती बुद्धी तारण ठेवून त्या व्यक्तीचा बळी करते आणि मग आपण आशा आपली जी आहे ती आशा पल्लवित होत राहते आणि बुद्धी आपली तारण ठेवली जाते आणि मग बुद्धी तारण ठेवल्यामुळे आपण या गोष्टींना बळी पडतो. हा जर प्रकार बघितला तर हे बळी पडणं हे योग्य आहे का नाही मला माहीत नाही, पण पेपरला हे जे येतं तर काय, तर स्मशानामध्ये रात्री 12 वाजता कुठं ते लाल तांबडं कापड, एखादी बाहुली घेऊन, टाचण्या लिंबू घेऊन कोणतरी गेलं, त्याच्याबरोबर 4 लोक गेले, त्यांचं काहीतरी केलं, यातून कुणाला तर नरबळी मुलांचे दिलेले आपण बघतो. केवढ्या मोठ्या क्रूरपणे तुम्ही या जर गोष्टी करत असाल तर पोलीस खातं तरी काय करणार आहे? तुम्हाला धरून आणायचे, आत घाला, त्याच्यावर केस दाखल करा आणि ते सगळं सिद्ध करा, शक्य आहे का? त्यांना तरी शेवटी कुठल्या कुठल्या गोष्टींना सामोरं जायचं आहे? फार अवघड परिस्थिती आहे. मग ह्यासाठी समाज प्रबोधनाची गरज असते, पण आपल्याकडे समाज प्रबोधनाचा प्रकार होत नाही. म्हणलं जातं आपण पुरोगामी अमकं तमकं, पण काही नाही, फक्त म्हणण्यापुरतं शब्द आहे. प्रत्यक्षात करताना काय करतात? राज्यपाल सगळ्या मंत्र्यांना शपथ देतो मी चांगलं काम करेन. एकानं तर कधी केलेलं आठवतं? एकानं नाही. आजपर्यंत कोणी एकानं तर राज्यपालांनी दिलेल्या शपथेप्रमाणे काम केलेलं दाखवा मला तुम्ही. नाही. मग ह्या शपथा खोट्या का? हो, तशीच परिस्थिती दिसते आपल्याला. एवढा प्रचंड खर्च करतात, मग तशीच परिस्थिती आपली पण आहे. आपण एखादी गोष्ट म्हणतो, करतो आणि करत नाही. मग सगळ्यात मोठा भाग काय, तर हा सगळा फसवाफसवीचा प्रकार आपल्याला दिसतो. आणि मग यातून लोक काय ते स्मशानात जा, काय कर, कुणाला मूठ मार, कुणाला काय करतो, तुमचा अमका अमका आहे ते करून देतो, या पद्धतीनं फसवतात. आणि फसवण्याचा प्रकार काय होतो मग बघा, काही लोक जारण मारण करतात, म्हणजे त्यामध्ये मूठ मारणे, अंगारा फेकणे, ह्या सगळ्या पद्धती आल्या. काही जण जादूटोना करतात, कोणत्याकडनं पैसे घ्यायचे, त्याला अमक्याला मूठ मारतो, त्याच्यावर जादू करतो, त्याच्यावर काळी जादू करतो, त्याचं वाईट होतंय, मग तू मला अमक्या अमक्या दे, मग ते केलं. मग त्यासाठी काय करायचं, हे अमका अमका आणि ते अमका अमका देतो. करणी भानामतीवाले भानामती करतात मध्ये, आणि मग भानामती जर करत असतील तर आपल्याला हे फार चांगले मार्ग आहेत. ह्याचे खरं तर स्कूल निघायला पाहिजेत, सरकारने ह्याचे स्कूल काढायला पाहिजेत. कशाला काय पाहिजे रे सैन्य आणि अमकं? द्या ना भानामती स्कूल काढून, चांगली पोरं करून त्या सैन्यावर त्यांच्या अमक्या त्यांच्या त्या भानामती करून, सरळ सरळ इथून भानामती करायची, 1000 त्यांचे सैन्य खलास, 2 मिनिटात सगळ्यांना हार्ट अटॅक. काय हरकत आहे का करायला? असं केलं असतं ना आपण. लिंबू मारायचं आहे, कशाला ती क्षेपणास्त्र पाहिजेत? आपण ते केलं असतं ना. पण आपण ते करू शकत नाही, म्हणजे त्यामध्ये दम नाही आहे, म्हणून ते करत नाही आहे. हा जर प्रकार बघितला तर आपल्याला तेवढं समजत नाही. हे विषय हमखास यश जे तशी जाहिरात झाली की लोक त्यामागे धावताना दिसतात. मग प्रश्न असा येतो, मूठ मारणे म्हणजे काय माहीत नाही, पण ते म्हणतात मी त्या अमक्या अमक्याला मूठ मारतो. एक जण म्हणतो माझ्याकडे एक व्यक्ती आली आणि तिनं सांगितलं मला म्हसोबा त्याच्यावर सोडलाय म्हणून. आता म्हसोबा ही सोडायची वस्तू आहे का? त्याच्या मागे म्हसोबा लावलाय म्हणे, तेव्हापासून मला त्रास आहे. आता म्हसोबा कोणाच्या मागे लावणं हे शक्य आहे का? एखाद्या मागे ईडी लावणं शक्य आहे आज, एखाद्या मागे इन्कम टॅक्स लावणं शक्य आहे,
एखाद्या महिन्यात मसोबा लावणं शक्य आहे का? परंतु आज लोक ते मसोबा लावलाय म्हणून सुद्धा वेडी होण्याची शक्यता आहे आणि ते येऊन सांगत राहतात. त्यानंतर काही जागी अंगारा फुंकण्यानंतर पिशाच्च सोडलंय म्हणतात माझ्यावर. आता हे पिशाच्च सोडल्या अमक्या तमक्या जागेवर मी गेलो की मला अमकं अमकं होतंय. ही सुद्धा काय आहे, हे एक मानसशास्त्रीय आपल्याला आजारपणाची ती एक चाहूल असू शकते की पुढं हा माणूस थोडासा वेडसर होणार. ज्याला मनोविकृती म्हणतो आपण, तीच ती मनोविकृती आहे. अमक्या अमक्या जागेतून गेलो की मला अमकं अमकं दिसतंय, हा जर प्रकार बघितला तर त्याच्यावरून त्या गोष्टी दिसतात. काही लोक म्हणतात की मी देव घालतो. आता देव ही घालण्याची वस्तू आहे का मला अजून कळलेलं नाही, पण देव घातलाय. कित्येक तरी घरांमध्ये लोक म्हणतात की आमच्या घरावर देव घातलाय त्यामुळे आम्हाला पैसा पुरत नाही. मग ते वास्तुवाले जाऊन तिथे विचारतात, मग ते देव घालण्याचा कार्यक्रम करतात. काय वेळा ते घरात पुरलं जातं आणि म्हणून काढलं जातं. परशा काढायच्या, खांदायचं, आत काहीतरी पुरायचं, प्रचंड मोठा व्याप केला जातो. हाही दिसतं आपल्याला. तर हे जारण मारण आहे का बुद्धितारण आहे, एकदा विचार करायला पाहिजे. आम्ही याला उत्तर द्यायला बांधीन नसलो तरी सुद्धा लोक विचारतात म्हणल्यावर त्याला काहीतरी सांगायला हवं, पण तेही चांगलं सांगायला हवं. आता देव घाल्यानंतर करणी करून पैशाची वसुली करतात. आमका आमका पैसे देत नाही, खूप वेळा जाऊन आलो, दादागिरी करतोय. बरं, मग तू करणी करतोस काय? होय, ती करणी करून तुझे वसूल करून देतो, तो घरी आणून देईल, काळजी करू नको, निमुटपणे असं जर सांगितलं तर त्या करणी करण्याला पैसे द्यायचे का? तर तो करणी करतोय तो माणूस आणून देतोय. कधी दिले होते का? बँकांनी करणी करणारा एखादा संचालक ठेवला असता बँकेमध्ये. अगदी रिझर्व्ह बँकेत सगळ्यांना शक्य होतं एक संचालक करणी भानामतीवाला. काय हरकत आहे करायला? परंतु असं केलंय का? नाही. याचा अर्थ आपण विचार करू शकत नाही. आपल्याला विचार करायला शिकवलं नाही. पहिलीपासून आपली आई अभ्यास घेत होती, तीच करायची तीच लिहून द्यायची. बाबा अभ्यास करायचे ते लिहून द्यायचे, वह्या आपण जायचो. त्यानंतर आपण शाळेत आलो, शाळेत कोणतरी एक मुलगा अभ्यास करायचा, त्याची वही घ्यायची, आपण उतरून काढायचो. आज सगळ्या शाळांमध्ये अभ्यासाच्या वेळी त्यांना प्रश्न आणि उत्तरं लिहून दिली जातात. त्याला प्रश्न जे आहेत ते त्या पुस्तकात शोध आणि उत्तर तुझं शोधून लिह. ही शोधक बुद्धी आपली मेली. परिणामी आयुष्यातले प्रश्न शोधायचे आणि त्याच्यावर उत्तर शोधायची ही शोधक बुद्धी आपली संपली. परिणामी आज आपल्याकडे ही वेळ आलेली आहे. म्हणून शोधक बुद्धीला प्राधान्य दिलं पाहिजे. शोध सापडेल, कसं जमेल तसं लिही, पण आपल्याकडे असं होत नाही. शाळेत पण प्रश्नोत्तर अक्षरशः बोर्डवर लिहून दिली जातात. मग काय होईल त्याचं? हे प्रश्न येणार, ह्याचं उत्तर हे लिहायचं, मग तू बघून लिहिलं तर चालतंय. कुठं आपण चाललो? मग ते शाळा जी आहे, आपण म्हणतो की नाही विद्यालय, विद्या हळूहळू जिथून लयाला जाणार अशी सगळी लक्षणं आज दिसायला लागलेली आहेत. हीच परिस्थिती आपल्याकडे दिसते. म्हणून आपलं मूल शाळेत जातं, पण त्यामध्ये परिणाम काय, ते सुधारतं का, हे आज सुद्धा पालकांनी गरजेचं आहे. पुढच्या वर्गात गेलं म्हणजे ते शहाणं होतं असं मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या वर्गात जाणं, पण त्याच्याबरोबर काहीतरी बौद्धिक कुवत, बौद्धिक क्षमता, त्याची शोधक बुद्धी त्याच्याबरोबर येणं, ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. पालकांनी याकडे लक्ष द्यायला हवं. पण आज पालकांना तेवढं लक्ष द्यायला वेळ आहे का? पालकाची शोधक बुद्धी त्याला काम करून देणार, ही खरी परिस्थिती आहे. त्यानंतर आता काय झालं, एखादा मुलगा एखाद्या मुलीसाठी वेडा झाला आणि घरच्यांच्या हाताबाहेर गेलं, तर मग कोणतरी म्हणतो मी त्या अमक्या अमक्या नावाची मुलगी आहे ना, हां, तिच्या नावानं अंगारा फुंकतो, मी तिच्या नावानं अमकं अमकं करतो आणि ती बरोबर त्याला सोडून जाईल. पालक त्यांना पैसे द्यायला तयार आहेत. काय चाललंय? आपण विचार करत नाही. मग ही सगळे जारण मारण, भानामती, चेटूक, काळी बाहुली, वशीकरण, हा सगळा प्रकार बाजारातला आजचा जर आपण बघितला तर आपण 21व्या शतकाकडे, 22व्या शतकाकडे ह्या बाता मारत आहोत. प्रत्यक्षात आपण मागे 12व्या शतकातून बॅक टू पॅव्हिलियन मागे चाललेलो आहोत. हा सगळा प्रकार 10 वेळा विचार करायला पाहिजे की समाज चालला असेल, मी जाणार नाही. कारण माझी वैचारिक क्षमता नीट आपण ठेवली पाहिजे. पालक म्हणून तुमच्या मुलांना ह्या गोष्टी आपण सारख्या सांगितल्या पाहिजेत. ह्या गोष्टीवर कुठलाही विश्वास न ठेवता हे करायचं नाही. पण बाजारात जी पुस्तकं येतात आणि ही पुस्तकं वाचली की मुलंसुद्धा ते अमकं अमकं आहे. खूप मुलांच्या गळ्यामध्ये पेट्या असतात बांधलेल्या. आपण म्हणत नाही की असं का? जर एखादी पेटी बांधून जर त्याचं कल्याण होत असेल तर मला असं वाटतं की एखादी सुटकेस किंवा ती सैन्यातल्या लोकांची मोठी पेटी, तसल्या पेट्या बांधायला काय हरकत आहे? बांधूया ना. एवढ्या पेटीनं कल्याण होतं तर जरा मोठी बांधूया. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न हा आहे की आमच्या मानसिकतेशी निगडीत आहे. म्हणजे मानसशास्त्राचा संबंध ज्योतिषाशी असल्यामुळे ही समाजातली मनोविकृती जर कमी झाली नाही तर त्याचा परिणामी अल्टिमेट सगळ्याच्या सगळा तोटा हा ज्योतिषांच्याकडे येतो. आणि त्यांना विचारतात, मग भूत असतं का हो? मग ह्याला भूत लागलं असं वाटतं का? भूत काढता येतं का? भूताला होम करता येतो का? हा सगळा प्रकार त्याच्यामध्ये येतो. म्हणून हा प्रकार आहे. एखाद्याची प्रगती रोखणे यासाठी सुद्धा चेटूक केलं जातं.
प्रगती रोखता येते का कोणाची? नाही. मग ते लोक म्हणतात मग एवढी प्रगती चालली होती, त्याच्या डोळ्यात भरलं आणि त्यांनी काहीतरी चेटूक लावलं आणि तेव्हापासून आमची प्रगती कमी झाली. असं करता येतं का? एखादा हुशार मुलगा आहे, त्याची हुशारी रोखण्यासाठी कुणीतरी कमी मार्क मिळणाऱ्या लोकांनी या परिणाम केल्या, त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी सांगता येतात. ह्या गोष्टींचा आपण अभ्यास करत असताना आपल्या लक्षात येईल की याला कायदा, पोलीस प्रशासन, न्यायव्यवस्था फार काय करू शकणार नाही. मग याला तारण ठेवली जाणारी बुद्धी, त्याची वापराची क्षमता आणि कौशल्य विकसित करणे ही एक गोष्ट करता येते की ह्याची कौशल्य विकसित करायला पाहिजेत. आणि ही कौशल्य जी आहेत ही समाजातील आगतिकता आणि प्रागतिकता ही मनोविकृती आज वाढवत आहे. तुमच्या पाल्याची मनोविकृती वाढणार नाही. तो आगतिक आहे म्हणून तो प्रागतिक झाला पाहिजे, तो मागे जाता कामा नये. आगतिकता ही माणसाला ह्या सगळ्या गोष्टींना बळी पडण्यासाठी जबाबदार असली तर तुम्ही आगतिक असाल तर तुम्ही या मार्गाने जाणार नाही. याची समाजानं, आपण घरातल्या लोकांनी, सगळ्यांनी जबाबदारी घेणं ही आज काळाची गरज आहे. त्यामुळे जारण मारण की बुद्धी तारण काहीही वेळ आली तर बुद्धी तारण ठेवून जारण मारण्याच्या मागे जाता कामा नये. याची 10 वेळा विचार करावा. माझं असं मत आहे की तुम्हाला जर उत्तम, छान आणि आनंदी जगायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास न ठेवता ह्या सगळ्या गोष्टींचा 10 वेळा विचार करा. आणि ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास कधी न ठेवता आपण आपल्याबरोबरच्या लोकांना सुद्धा ह्या गोष्टी सांगितल्या तर आपली मानसिकता ठीक राहील. प्रयत्न करा, ह्या गोष्टी पुन्हा होता कामा नाही. आणि या गोष्टीला आपण बळी पडता कामा नाही. तरच आपण चांगला विचार करून आनंदी जगू शकू. नाहीतर आपण ओरबडले जाणार, भरकटले जाणार पैशानं, मानसिकतेनं, क्षमतेनं, शरीरानं, सगळ्याच गोष्टीनं. हे बुवा ह्याच कामाचे असतील, त्यांचं चूक आहे किंवा ते चुकीचं करतात असं नव्हे. आपण जातो ही आपली चूक आहे, ती सुधारली पाहिजे. हे आपण जायचं बंद झालं की दुकानं आपोआप बंद होणार आहेत. त्यामुळे प्रयत्न करा. हे दुकानं बंद करणं तुमच्या माझ्या हातात आहे. प्रयत्न करूया आपण की असा प्रकार होणार नाही. शंका आली मला फोनवर, आपण या गोष्टी 10 वेळा विचारू शकता, आपण चर्चा करू शकता आणि मग आपण निर्णय घेऊ शकता. आभारी आहे.